तर आज गेली होती बाजारामध्ये आणि बाजारामधून भरपूर साऱ्या अशा फ्रेश भाज्या आणल्यात. इथं मला बघा ताजा छान असा हुरडा भेटला. आता भरपूर सारा हुरडा आणला. थंडीच्या दिवसात हुरडा खूप छान खायला लागतो, चवीलाही आणि खायलाही पौष्टिक असतो. म्हणून हुरडा आणायचा, निवडून घ्यायचा. ह्याची आमटी भाजी तर खायची, पण हुरडा भाजूनही खूप छान लागतो. मीठ टाकून छान नक्कीचा हुरडा भाजून घ्यायचा संध्याकाळची खायला टाईमपास मस्त. मुळं आणलेलं आहे, भरपूर सारी पेरू आणलेले आहेत. पेरूही स्वस्त मिळालेत. आता इथे ही वांगी आमच्या शेतामध्ये नेहमी लावलेली असतात, पण आता मला आवड लागलं आहे म्हणून आता मी परत लावलेलीच वांगी मी तुम्हाला दाखवेल, पण आता आज विकत आणले आहेत. भरपूर साऱ्या मिरच्या आणल्या आहेत. कारली फ्रेश भेटलेली आहेत. टॅमॅटो फ्रेश भेटल्यात. शेवग्याच्या शेंगाही खूप स्वस्त झाल्यात, मस्त आणलेल्या आहेत. मेथी स्वस्त झाले भरपूर सारी बघा, मस्त आणलेली मेथीच्या जुड्या. या सगळ्या स्वच्छ वगैरे निवडून वगैरे ठेवून मस्त टापटीप अशा आपल्या फ्रीजमध्ये फ्रेश अशा भाज्या राहण्यासाठी आपण मस्त पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवायच्या. तर टॅमॅटो आणले आहेत, भरपूर साऱ्या भाज्या फळं आणले आहेत आणि फ्रेश राहण्यासाठी पॅक करून मस्त पिशवीमध्ये भरून ठेवले. तुम्ही करता का असं नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा मी भाज्या साफ करून भरून ठेवल्या. तर त्याचं मी पेरू मस्त चिरून घेतलेला, त्याला मस्त की मीठ मसाला लावून खाणार आहे. तुम्हाला आवडतं का पेरू? पेरू स्वस्त होते आणि मस्त आणलेले आहेत बघा. ही मी छान पेरू आणलेले आहेत. भरपूर सारे पेरू केळी आणले आहेत. मला खूप आवडतात फळं, मी फळं खाते. तुम्हीही खात जा, आपल्या शरीरासाठी चांगली असतात फळं आणि खायचीच. प्रत्येक महिलेने फळं खाल्लीच पाहिजेत आणि खायची. तर बघा भरपूर सणा जेवढ्या म्हणजे आपल्या भाज्या उपलब्ध असतात ना, ज्या सीझनमध्ये त्या आणायच्या आणि खायच्या. तर भरपूर सारा हुरडा आलेला आहे, तुरीच्या शेंगा आल्या आहेत, पावटा आलेला. नक्कीच खा, म्हणजे आपल्याला ज्या त्या म्हणजे सीझनचं आपल्या काय ते खायला आहे ना, ते खायलाच पाहिजे. तर बघा पेरूला मस्त मी मीठ मसाला लावून घेतलेला आहे आणि छान पैकी खाल्लं आहे. तर मस्त वडापाव आणलेला आहे, खाल्लेला आहे. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही आणता का असं बाजारातून फळभाज्या फुलं. किती छान सगळं आणतो पण बाजारात आणि फ्रेश वाटतं ना. चला पुन्हा भेटूया नंतर. तोपर्यंत बाय बाय.